तर आज मस्त असे बटाट्याचे वेफर्स किंवा चिप्स करणार आहे। हे वेफर्स एकदा केले ना की वर्षभर टिकतात आणि उपवासाला सुद्धा हे खायला छान लागतात। तर इथे मी नॉर्मल वेफर्स किंवा नॉर्मल चिप्स जे असतात ते करणार आहे आणि नेट चिप्स किंवा जाळीचे चिप्स असंही आपण त्याला म्हणू शकतो, तर ते सुद्धा मी करणार आहे। जाळीचे चिप्स किंवा नेट चिप्स असं त्याला मी नाव ठेवलंय कारण त्याला जाळी आहे म्हणून मी त्याला जाळीचे चिप्स असं म्हणतेय। तर ते मी करणार आहे। तळताना एकदम पटकन असे फुलणारे आणि कुरकुरीत असे हे वेफर्स कसे करायचे चला बघूया। तर त्यासाठी इथे मी 2 किलो बटाटे घेतलेत। ते स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची। सालं काढून घेतल्यानंतर लगेचच ते मी पाण्यात ठेवले, नाहीतर मग ते लाल होतात। आता मी ते वेफर्स कटरनं कट करून घेते। तर इथे मी झिगझॅग पॅटर्नचं वेफर्स कटर जे आहे ते वापरतेय। स्लाइस केल्यानंतर लगेचच ते पाण्यात ठेवायचे। हे स्लाइस करताना बटाटा एकदा उभा धरून कट करायचा आणि एकदा आडवा धरून कट करायचा, म्हणजे त्याला छान अशी जाळी तयार होते। तर बघा खूप छान असे हे बटाट्याचे स्लाइस झालेत। तर असेच मी बाकीचे पण स्लाइस करून घेते। आता काही बटाट्याचे मला नॉर्मल चिप्स पण करायचे, तर त्यासाठी अपोजिट साईडला जे कटर आहे ते वापरून मी बटाटे कट करून घेते। खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक असे स्लाइस नाही करायचे, थोडे मीडियम साईजचेच असे स्लाइस करायचे, नाहीतर मग खूप पातळ असतील तर तळताना ते लाल होण्याची शक्यता असते खूप, आणि खूप जाड असतील तर ते खायला चांगले नाही लागत। त्यामुळे मीडियम साईजचे काप करून घ्यायचे। खरं तर 2 किलो बटाट्याचे काप करायचे होते म्हणून सरळ खाली बैठक मांडली। रेडिओवर छान अशी गाणी लागली होती, तर मस्त असा रेडिओ ऐकत मी हे चिप्स बनवले। तर आता हे सगळे काप करून झालेत। त्यानंतर आता आपल्याला हे सगळे काप तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। तर त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी घेतेय। साधारण अर्ध पातेलं मी पाणी घेतलंय। त्याच्यामध्ये आता मी तुरटी फिरवते आणि तुरटी फिरवून झाल्यानंतर हे बटाट्याचे चिप्स जे आहेत ते मी त्याच्यामध्ये घालतेय। सेमच मी जे दुसरे जे नॉर्मल चिप्स आहेत त्यासाठी सुद्धा सेमच प्रोसेस, पाणी घ्यायचं, तुरटी फिरवायची आणि हे चिप्स त्याच्यामध्ये मी घालतेय। मला हे दोन्हीही वेगळे वेगळे हवे होते म्हणून मग मी वेगळ्या वेगळ्या पातेल्यांमध्ये ते ठेवले। एकत्र केले तरी चालतात। तर आता गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलंय। मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलंय आणि आता पाव वाटी मीठ मी त्याच्यामध्ये घालतेय। पाणी गरम झाल्यानंतर, पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स घालायचे। एकसारखे एकदा हलवून घ्यायचे व्यवस्थित। साधारण 5-7 मिनिटं ते झाकून ठेवायचे। खूप जास्त अशी वाफ नाही द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं वाफ त्याला पुरेशी होते। खूप वाफ दिली तर मग ते मऊ होतात। तर बघा इथे वाफ दिली आहे आता त्याला। आता हे शिजलेत बऱ्यापैकी। आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते। त्याच पाण्यामध्ये मी दुसरे चिप्स जे आहेत ते पण उकळवून घेणार आहे। तर ते पण मी ह्याच्यामध्ये घालते आणि सेमच प्रोसेस हे घालून एकदा हलवून घ्यायचे आणि त्याला 5-7 मिनिटं ताट झाकून वाफ द्यायची। ह्याला पण चांगली वाफ आली आहे। गॅस बंद करायचा आणि आता हे मी ताटामध्ये काढून घेते आणि आता हे गच्चीवर मी वाळत घालणार आहे। तर आपण आता हे घेऊन जाऊया। गच्चीवर ऑलरेडी एक सुती कापड किंवा स्वच्छ धुतलेली अशी एक साडी तुमच्याकडे असेल कॉटनची, तर ती घालू शकता तुम्ही। साडीच्या खाली मी प्लॅस्टिकचा कागद ठेवला आहे आणि त्याच्यावर साडी घातली आहे। डायरेक्ट प्लॅस्टिकच्या कागदावर जर घातलं तर मग नंतर वाळल्यानंतर प्लॅस्टिकचा कागद पण त्याच्याबरोबर निघतो, म्हणून मग डायरेक्ट प्लॅस्टिकच्या कागदावर नाही घालायचं। खाली प्लॅस्टिकचा कागद आणि त्याच्यावर साडी किंवा एखादं सुती कापड असं ठेवायचं आणि मग त्याच्यावर हे
बटाट्याचे काप जे आहेत ते पसरायचे. थोडेसे हे असे वेगळे वेगळे करून घ्यायचे हातानं. तर मी ते करून घेतलेत. छान त्याला ऊन द्यायचं. 1-2 दिवस चांगलं त्याला कडकडीत असं ऊन द्यायचं, म्हणजे मग आपले हे बटाट्याचे चिप्स तयार होतात. ऊन दिल्यानंतर लगेचच ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचे, नाहीतर मग ते बाहेर राहिले तर सादळण्याची शक्यता असते. तर म्हणून लगेच प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचे. तर असे हे बटाट्याचे चिप्स आता तयार झालेत.